नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून आज 9व्या आठवड्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड राडा पाहायला मिळाला. मित्रांनो, काल रुचिता जामदार बिग बॉसच्या घरातनं गेल्यानंतर विशाल कोटियान हा खूपच भावूक झाला होता. जेव्हा रुचिता घराबाहेर जात होती, तेव्हा तो खूप इमोशनल झाला होता. जास्त काही बोलला नाही. परंतु कालचा एपिसोड संपल्यानंतर त्याने आपल्या मनातली जी काही खदखद आहे, रुचिताबद्दल जे काही त्याच्या मनात होतं, ते सगळं त्यांनी व्यक्त केलं आणि आज 9व्या आठवड्याला सुरुवात झाली आणि 9व्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विशाल कोटियानला जबरदस्त टार्गेट केलं. मित्रांनो, जो काही प्रोमो समोर आलाय त्याच्यामध्ये असं पाहायला मिळतंय की आता विशाल हा डेनियल प्रॉपर्टी याने बनवलेलं जे विश्रांतीगृह त्याच्यामध्ये तो बसलाय. तो नेहमीच बसायचा. पूर्वी टोळीला घेऊन बसायचा. आता जवळपास टोळी नाहीये. एकटाच टोळीचा सदस्य तो घरामध्ये उरलाय. तो शांतपणे तिथे बसला होता. तिथे राखी येते आणि राखी सांगताना दिसते की इथे मला साफसफाई करायची आहे. तू इथून उठ. यावरती विशाल म्हणताना दिसतोय की मी जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा तुम्ही साफसफाई का केली नाही? मी आता उठणार नाही. त्यावर राखी बोलते, तू जर उठला नाहीस तर मी तुझ्या बेडवरती पाणी टाकेन. त्यावरती विशाल सांगताना दिसतोय की तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही जर पाणी टाकलं तर मी अख्ख्या सदस्यांच्या बेडवरती पाणी टाकेन. शेवटी राखी राखी आहे. राखी अजिबात ऐकत नाही. पाणी घेऊन येते आणि ती विशालच्या बेडवरती टाकते. तेव्हा राखीला बऱ्यापैकी सगळेच लोक थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु राखी ही राखी आहे आणि राखी थेट विशालच्या बेडवरती पाणी टाकते आणि सांगते की मी कोणालाही घाबरत नाही. मित्रांनो, यानंतर आता बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड हंगामा नक्कीच होणार आहे. मी हा जो काही प्रोमो आहे ना, त्या प्रोमो खालच्या बऱ्याचशा कमेंट्स यावेळी वाचत होतो आणि बरेच लोक सांगतायत की चला आता विशालला एकटा बघून सगळी लोक टार्गेट करताना दिसत आहेत. आता रुचिता नाही आहे, तर रुचिताची जागा कोणाला तरी घ्यावी लागणार आहे. ज्या पद्धतीने रुचिता बिग बॉसच्या घरामध्ये हंगामा करत होती, असाच काहीचा हंगामा कुठल्या तरी सदस्याला बिग बॉसने करायला सांगितलं असेल आणि तो हंगामा केला, तो म्हणजे राखी सावंत. आता एकट्या विशालला बरीच लोक टार्गेट करणार, अशा बऱ्याचशा कमेंट्स त्यावेळी वाचायला मिळाल्या. मित्रांनो, आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. विशालने जे काही सांगितलं होतं की तू जर पाणी टाकलंस तर मी सुद्धा सगळ्यांच्याच बेडवरती पाणी टाकेन. मित्रांनो, जेव्हा जी संस्कृती साळुंके आली होती आणि विशालने तिची चावी घेतली आणि संस्कृतीने चावी घेण्यासाठी विशालवरती थोडं पाणी टाकलं होतं आणि तेव्हा विशालने एक पराक्रम केला होता. संस्कृतीवरती पाणी ओतलं आणि प्रत्येकाच्या बेडवरती जाऊन पाणी टाकलं. तर ही गोष्ट कुठेतरी भाऊला प्रचंड खटकली आणि रितेश भाऊने थेट विशालला टार्गेट करत सांगितलं की ज्या पद्धतीने पूर्ण सीझनभर रुचिताकडनं तू जे काही करून घेतलंस तेच तू रुचिता म्हणून सगळ्यांच्या बाबत करत होतास. म्हणजे तेव्हा याच गोष्टीवरती रितेश भाऊने विशालला जबरदस्त टार्गेट केलं होतं आणि आता विशाल परत तीच गोष्ट करेल का? जसं सांगितलं त्याने की मी सगळ्यांच्या बेडवरती पाणी टाकेन. त्यामुळे ती गोष्ट करेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, एक मात्र नक्की आहे आता की सगळेजण विशालला टार्गेट करणार आणि आता विशालची रिॲक्शन यावरती काय असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? विशाल खरंच टार्गेट होईल की विशाल त्यांना प्रत्युत्तर देईल? आणि रुचिताचं काम कुठेतरी राखी करते का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.